सर्वांना जय हिंद। तर आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। तर तुम्ही ज्या गोष्टीची एकदम आतुरतेने वाट बघत होत्या ते म्हणजे इंडियन आर्मीच्या भरतीच्या नोटिफिकेशनची। तर ते नोटिफिकेशन इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर या ठिकाणी अपलोड झालेलं आहे। तर ते नोटिफिकेशन मध्ये काय दिले म्हणजे भरती प्रोसेस कशी असणार आहे, म्हणजे काही गेल्या वर्षी जी भरती झाली होती त्या भरतीच्या तुलनेत ह्या वर्षी मध्ये थोडंसं काही बदल झालेला आहे, म्हणजे भरतीमध्ये थोडीशी प्रोसेसमध्ये चेंजेस झालेला आहे। आता ते चेंजेस काय असणार आहेत, जसं की तुम्ही ग्राउंड मध्ये फर्स्ट पर्ची सेकंड पर्ची राहत होती, तर ह्या वेळेस फर्स्ट पर्ची सेकंड पर्ची थर्ड पर्ची आणि फोर्थ पर्ची म्हणजे 4 ट्रूप किंवा 4 टायमिंग नुसार पोरं काढणार आहेत या ठिकाणी। तर त्या सगळ्या सिलेक्शन प्रोसेस बद्दल म्हणजे जे विद्यार्थ्याला वाटायला की बाबा मला आर्मी भरतीची तयारी करायची आहे, मला सिलेक्शन प्रोसेस म्हणजे कसं भरती होऊ मी, की स्टार्टिंगला काय असणार आहे नंतर काय असणार ते जर मला माहिती करून घ्यायचं असेल तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंप्लीट आर्मीच्या प्रोसेस बद्दल म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यापासून ते तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर जॉईनिंग पर्यंत सगळीच्या सगळी ज्या गोष्टीची माहिती तुम्हाला पाहिजे असेल ते गोष्टीची माहिती या ठिकाणी या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। तर सगळ्यात अगोदर तुमचं राजे छत्रपती अकॅडमी तालुका मुखेड जिल्हा नांदेड या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। सोबतच श्रेयश मॅथ्स या युट्यूब चॅनलवर सुद्धा सहर्ष स्वागत आहे, कारण आपले 2 युट्यूब चॅनल आहेत, एक राजे छत्रपती अकॅडमी या नावानं आहे, सोबतच श्रेयश मॅथ्स या नावानं आहे। तुम्हाला जर ग्राउंडचे जर व्हिडिओ बघायचे असतील आपल्या अकॅडमीचे तर तुम्ही सरळ युट्यूबवर सर्च करायचं आहे राजे छत्रपती अकॅडमी मुखेड, आणि जर समजा तुम्हाला जर क्लासेसचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही युट्यूबवर श्रेयश मॅथ्स सर्च करू शकता। तर आता आपल्याला जे भरती प्रोसेस बघायची होती आर्मी भरतीची, सगळ्यात अगोदर जी पहिली प्रोसेस आपली राहणार आहे, आता कोणत्याही भरतीचं सगळ्यात अगोदर काय भरावं लागणार आहे तर फॉर्म भरावं लागणार आहे। फॉर्म भरल्याच्या नंतर काय असणार आहे तर ऑनलाईन सीईई एक्झाम असणार, म्हणजे कम्प्युटर बेस एक्झाम राहणार आहे। सगळ्यात अगोदर जर इंडियन आर्मीमध्ये जर भरती व्हायचं असेल तर ह्या ठिकाणी सगळ्यात अगोदर तुम्हाला पेपर पास करावं लागेल। पेपर पास झाल्याच्या नंतर असणार आहे तुमचं फिजिकल। पेपर पास झाल्याच्या नंतर काय असणार आहे तर फिजिकल असणार आहे। फिजिकल झाल्याच्या नंतर तुमचं मेडिकल असणार आहे, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर फायनल मेरिट असणार आहे। काही जणांना वाटते की माझं मेडिकल फिट आहो मी, डॉक्युमेंट बी क्लिअर आहेत म्हणजे सगळं झालं भरती, फायनल मेरिट सुद्धा बॅलन्स राहते। त्या फायनल मेरिट मध्ये जर आपलं नाव आलं तरच आपल्या जवळ जॉईनिंग लेटर येणार आहे। त्याच्यामुळे फायनल मेरिट मध्ये नाव येणं सगळ्यात महत्वाचं आहे, आणि फायनल मेरिट मध्ये नाव आणायचं असेल तर तुम्हाला ग्राउंडला सोबतच लेखीला जास्तीत जास्त स्कोर कव्हर करावा लागेल। त्यामुळं सगळी प्रोसेस आपण पुढे बघत जाणार आहोत। या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन डेट आहे म्हणजे कोणत्या दिवसापासून आपण फॉर्म अप्लाय करायला सुरुवात करणार आहोत तर ते असणार आहे 12 मार्च 2025 पासून, म्हणजेच 12 मार्च पासून फॉर्म भरायला सुरू झालेले आहेत आर्मी भरतीचे। 12 मार्च पासून कुठपर्यंत चालणार आहे तर 10 एप्रिल 2025 पर्यंत चालणार आहे। 12 मार्च पासून ते 10 एप्रिल पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा, या दरम्यान आपल्याला फॉर्म भरून टाकायचा। आता फॉर्म कसं कसं भरायचं ते आपण बघू पुढं। त्याच्यानंतर एक ऑनलाईन एक्झाम डेट सुद्धा आले, म्हणजे डेट अजून कन्फर्म झालं नाही, ते टेंटेटिव्हली इथे लिहून दिलेलं आहे या ठिकाणी, म्हणजेच काय हे अजून फिक्स नाही, म्हणजे ज्या दिवशी आपली डेट फिक्स झाली त्या दिवशी आपल्याला वेबसाईटवर समजून येते। पण त्यानं सांगितलं की बाबा जून मध्ये आपली परीक्षा व्हायचे चान्सेस आहेत, जून मध्ये आपली परीक्षा व्हायचे चान्सेस आहेत, नंतर मग पुढं ग्राउंड साठी असणार आहे। सोबतच आता आर्मी भरती अग्निवीर आर्मी भरतीमध्ये या ठिकाणी टोटल या ठिकाणी बघा, आता काही विद्यार्थी जीडीची तयारी करत असतील, काही ट्रेडमॅनची, काही जण टेक्निकल करतील, काही जण क्लर्क, आणि ज्या विद्यार्थ्याला नर्सिंगची तयारी करायची ते सुद्धा करू शकतात, नर्सिंग असिस्टंट। हे सगळं टेम्पररी म्हणजे 7 वर्षासाठी असणार आहे अग्निवीर भरती, पण हे एनएची जी असणार आहे हे परमनंट भरती असणार आहे। ह्याच्यासाठी एज सुद्धा 23 वर्ष केले या ठिकाणी, पण बाकीच्या सगळ्यांना एज 21 वर्ष असणार आहे। एज किती असणार आहे 21 वर्ष, पुढे बघूत आपण एज किती हवी काय नाही, पण नर्सिंगची परमनंट असणार आहे, बाकी हे जे 4 ट्रेड असणार आहेत ते या ठिकाणी 7 वर्षासाठी असणार आहेत। आता या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे की बाबा तुम्हाला जर जीडीची तयारी करायची असेल किंवा जीडीचं जर फॉर्म अप्लाय करायचा असेल तर तुमचं क्वालिफिकेशन काय पाहिजे, प्रत्येक ट्रेडचं या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे। जसं की जीडी साठी तुम्हाला काय मिळालं या ठिकाणी, कमीत कमी तुम्हाला 45% मार्क पाहिजे, किती टक्के मार्क पाहिजे 45%,
फक्त 10वी पास असून जमणार. तुम्ही म्हणाल की सर मला 36% आहेत, मी तर पास आहो. 10वी पासवर नाही, याला कमीत कमी 45% मार्क पाहिजे. किती टक्के मार्क पाहिजे या ठिकाणी? तर 45% मार्क पाहिजे टोटल ओव्हरऑल. आणि त्याच्यानंतर प्रत्येक विषयामध्ये किमान 33% गुण पाहिजे. प्रत्येक विषयामध्ये किती गुण पाहिजे या ठिकाणी? तर 33 गुण पाहिजे. आणि टोटल किती टक्केवारी पाहिजे? 45%. जर 45%च्या जर खाली असेल तर तुम्हाला जीडी मध्ये फॉर्म भरता येणार नाही या ठिकाणी. असंच प्रत्येक ट्रेडचं या ठिकाणी मी जे आपल्याला लागणार आहे क्वालिफिकेशन ते सगळ्याच्या सगळ्या या ठिकाणी दिलेलं आहे. एक वेळेस ह्याला पूर्ण चेक करायचं आपल्याला. जसं की या ठिकाणी काय दिले, क्लर्कसाठी, ट्रेडमॅनसाठी 8वी पास 10वी पास. हा, जर ज्या विद्यार्थ्याला समजा की सर मला 45% मार्क आहेत, 45%च्या वर ज्याला मार्क आहे त्याला जीडीला तर फॉर्म भरता येते. पण जे विद्यार्थी म्हणतात की सर मला 45% पेक्षा 10वीला कमी मार्क आहेत, 45% पेक्षा कमी मार्क आहेत, तर तशा विद्यार्थ्यांसाठी एकमेव ऑप्शन आहे या ठिकाणी कोणतं? तर ट्रेड्समॅनला भरू शकता तुम्ही फॉर्म. कशाला भरू शकता? तर ट्रेड्समॅनला. 8वी पास असो किंवा 10वी पास असो, 8वी पास किंवा 10वी पासवर कमीत कमी तुम्हाला या ठिकाणी किती पाहिजे? 33% गुण पाहिजे. सिम्पल 10th पास म्हणलंय त्यांना सांगताना काय म्हणलंय? सिम्पल 10th पास. फक्त तू 10वी पास असायला पाहिजे. आणि जे 8वी पास आहेत त्याला फक्त 8वी पास, कारण 8वी पासवर आणि 10वी पासवर ट्रेडमॅनची भरती देता येते. 8वी पासवर ज्याला द्यायचं त्याला 8वी पास पाहिजे, आणि ज्याला 10वी पासवर भरायचं त्यानं भरू शकता. दोन्ही ट्रेडमध्ये सुद्धा भरू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची न्यूज, जे बदल झालाय म्हणलो मी प्रोसेसिंग मध्ये, तर हे बदल झाले. सगळ्यात पहिलं बदल बघा या ठिकाणी. सगळ्यात पहिला बदल काय म्हणते? द अग्निवीर कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय फॉर एनी 2 कॅटेगरीज बेस्ड ऑन देअर एलिजिबिलिटी. म्हणजेच काय, तुम्ही जर समजा पहिलं कसं होतं या ठिकाणी, तुम्ही फक्त 4 ट्रेड पैकी एका ट्रेडमध्ये अप्लाय करत होता. 4 ट्रेड म्हणजे कोणतं? एक होतं जीडी, एक होतं ट्रेड्समॅन, त्याच्यानंतर टेक्निकल, त्याच्यानंतर क्लर्क. हे काय होते या ठिकाणी? तर 7 वर्षाचे होते. आणि हे जे नर्सिंग असिस्टंट होते परमनंट होतं. पहिलं मुलं काय करत होते? नर्सिंगचा सेपरेट फॉर्म भरत होते. नर्सिंगचाही भरता येत होतं, आणि ह्या 4 पैकी एक कोणतं तर भरता येत होतं. 4 पैकी एक भरतं. ज्याचं कोणाचे एलिजिबिलिटी असेल नर्सिंग असिस्टंटसाठी, क्वालिफिकेशन म्हणजे पूर्ण जर असेल, तर त्या ठिकाणी ते विद्यार्थी नर्सिंगचा फॉर्म भरत होते, आणि नर्सिंग सोबतच या 4 पैकी एक फॉर्म भरत होते. पण आता ह्या वेळेस थोडंसं प्रोसेसमध्ये चेंज केलंय. आणि चेंज करून इंडियन आर्मीने आपल्याला काय सांगितलंय की बाबा तुम्ही ह्या ठिकाणी ह्या 4 ट्रेड पैकी तुम्ही नर्सिंगला तर भराच. नर्सिंगला जर तुमचे क्वालिफिकेशन जर बसत असेल तर नर्सिंगला भरा. पण जर नर्सिंग सोबत जर तुम्हाला जर इकडेही जर भरायचं असेल तर तुम्ही ह्या 4 पैकी कोणत्याही 2 ट्रेडमध्ये अप्लाय करू शकता. म्हणजे तुमचं जर जीडी मध्ये क्वालिफिकेशन बसत असेल जीडी मध्ये भरा, ट्रेड्समॅन मध्ये बसत असेल अजून सोबत तर ट्रेड्समॅन मध्ये पण भरा. जीडी मध्ये भरू शकता, ट्रेड्समॅन मध्ये पण, दोन्ही मध्ये फॉर्म भरू शकता तुम्ही. पहिल्याच्या सारखं नाही, आता बदल झाला या ठिकाणी. किंवा जीडी आणि टेक्निकल भरतो म्हणजे कोणतंही 2 भरायचं आपल्याला, कोणतंही. आता ज्याच्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन बसत असेल, ज्याच्यामध्ये तुमची आवड असेल, त्या भरतीमध्ये तुम्ही या ठिकाणी त्या ट्रेड्समध्ये तुम्ही काय करू शकता? तर फॉर्म भरू शकता. कोणतंही 4 पैकी 2 भरू शकता ह्याच्यामध्ये, आणि सोबतच एन ए मध्ये सुद्धा भरू शकता. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं क्वालिफिकेशन एन ए साठी असेल एन एलाही भरा, आणि सोबतच या 4 पैकी कोणतेही दोघाला भरू शकता. ज्या विद्यार्थ्याचा एन ए मध्ये क्वालिफिकेशन बसणार चालेल, कारण काही विद्यार्थ्यांचं राही ना 12वीला 8 घेतलेले राहतात बिचारे, मग ते विद्यार्थी काय करावं? जीडीला भरा. जीडी सोबत त्याला कोणता ऑप्शन खुलणार आहे? तर ट्रेड्समॅन ऑप्शन खुलणार आहे. कारण टेक्निकल साठी 12वीला सायन्स लागणार आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा आर्ट आहे त्यांना जीडी आणि ट्रेड्समॅन हे 2 फॉर्म सरळ सरळ भरून टाकून द्या. ठीक आहे. आणि एन एला बसत असेल ज्या विद्यार्थ्यांचं, तर ज्या विद्यार्थ्यांचं एन ए साठी क्वालिफिकेशन असेल एन एला तर बसणारच आहे, सोबतच अजून 2 म्हणजे टोटल त्यानं 3 फॉर्म अप्लाय करणार आहे. 3 फॉर्म, 3 पैकी एकामध्ये तर सिलेक्शन होणार आहे. पण आता ज्या विद्यार्थ्याचं एन ए मध्ये बसत नसेल तर या 4 पैकी कोणत्याही 2 ट्रेडमध्ये फॉर्म भरा. दोन्ही वेळेस तुम्हाला रनिंग भेटणार आहे करायला. त्याच्यासोबत 2 परीक्षा तुम्हाला द्यायला भेटणार आहेत. ज्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं चांगली गोष्ट आहे. सोबतच पण ह्याच्यामध्ये जे फीस असणार आहे प्रत्येकासाठी अलग अलग असणार आहे. म्हणजे ह्याची फीस अलग, ह्याची फीस अलग आणि ह्याची फीस अलग. प्रत्येक ट्रेडसाठी फीस अलग अलग असणार आहे. सोबतच अजून काय सांगते या ठिकाणी पुढं, आता या ठिकाणी हाईट बघू शकता. क्वालिफिकेशन तर बघितलं की बाबा फॉर्म भरायला काय काय लागणार आहे. त्यासोबतच आता जे विद्यार्थी जीडीची तयारी करायत अग्निवीर जनरल ड्युटी, त्या विद्यार्थ्यांसाठी 168 हाईट आहे. किती 68 हाईट आहे? तर 168 सेंटीमीटर.
ज्या विद्यार्थ्यांचं टेक्निकलमध्ये भरलाय फॉर्म त्या विद्यार्थ्यांना हाईट किती आहे तर 167 सेंटीमीटर. ज्या विद्यार्थ्यांची हाईट कमी असेल त्यांनी क्लर्कमध्ये सरळ फॉर्म भरून टाका, 162 सेंटीमीटर हाईट असणार आहे. 100 किती सेंटीमीटर तर 162 सेंटीमीटर. कशाची हाईट आहे तर हे क्लर्कसाठी हाईट असणार आहे. त्याच्यासोबतच अग्निवीर ट्रेड्समॅन मध्ये जे 10वी पास आहेत त्याला हाईट किती आहे या ठिकाणी तर 168. आणि जे या ठिकाणी ट्रेड्समॅन 8वी पास आहेत, 8वी पास जरी असाल तुम्ही तर 168 सेंटीमीटरच हाईट असणार आहे. थोडंसं हाईटमध्ये चेक करायचं आहे, ज्या हाईटनुसार आपण बसतात त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म अप्लाय करायचा आहे. त्याच्यानंतर छाती दिले या ठिकाणी 77 सेंटीमीटर आणि सोबतच 5 सेंटीमीटर फुगून, 5 सेंटीमीटर काय असणार तर फुगून असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला जे बोनस मार्क आहेत, जसं की कोण की सर माझ्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे, माझ्याकडे एनसीसी सर्टिफिकेट आहे, माझ्याकडे एनसीसी ABC जे बी काय असेल कोणतेही सर्टिफिकेट असेल त्याचे सुद्धा मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. जसं की खाली या ठिकाणी मेन गोष्ट सांगतो मी, एनसीसी ज्याच्याकडे सी सर्टिफिकेट आहे, ज्याच्याकडे एनसीसी सर्टिफिकेट आहे त्याला किती मार्क आहेत या ठिकाणी तर 20 मार्क असणार आहेत. किती मार्क 20 मार्क. ज्या विद्यार्थ्याकडे बी सर्टिफिकेट आहे, ज्या विद्यार्थ्याकडे बी त्या विद्यार्थ्याला 10 मार्क एक्स्ट्रा आहेत. त्या विद्यार्थ्याला किती मार्क आहेत तर 10 मार्क. आणि ज्या विद्यार्थ्याकडे एनसीसी ए सर्टिफिकेट आहे त्याला 5 मार्क असणार आहेत. त्याला किती मार्क असणार आहेत 5 मार्क. आणि हे जे मार्क असणार आहेत ते तुमच्या फायनल लिस्टमध्ये ऍड होणार आहेत, एवढं लक्षात असू द्या. तुम्ही पेपर ग्राउंड पास झाल्याच्या नंतर तुमचे हे जे मार्क असणार आहेत ते ऍड होणार आहेत. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल किंवा जर तुम्ही सन ऑफ सर्व्हिसमॅन म्हणजे जर समजा तुमचे वडील आर्मी भरतीमध्ये असतील किंवा आर्मीमध्ये रिटायर ऑफिसर असतील तर तुमच्याकडे 20 मार्क त्याचे गुण असणार आहेत. किती असणार आहेत तर 20 मार्क. त्याच्यानंतर जे स्पोर्ट्समॅन आहेत ज्याच्याकडे इंटरनॅशनल लेवलचं सर्टिफिकेट आहे तर त्याला किती मार्क आहेत या ठिकाणी तर 20 मार्क आहेत. आणि ज्याच्याकडे नॅशनल लेवलचं सर्टिफिकेट आहे त्याच्याकडं त्याला 15 मार्क या ठिकाणी एक्स्ट्रा असणार आहेत. हे लक्षात ठेवायचं. हे बोनस मार्क आहेत या ठिकाणी. हे काय असणार तर बोनस मार्क आहेत. जर तुम्ही एक सर्व्हिसमॅनचे मुलगा असाल किंवा मुलगी असाल तर तुम्हाला किती मार्क आहेत तर 20 मार्क. बाकी स्पोर्ट्ससाठी 20 मार्क 15 मार्क. आणि मेन जास्त करून विद्यार्थी असतात एनसीसी सी सर्टिफिकेट वाले, बी वाले, ए वाले. ज्याच्याकडे सी सर्टिफिकेट आहे त्याला 20 मार्क आहेत, ज्याच्याकडे बी आहे त्याला 10 मार्क, ज्याच्याकडे ए आहे त्याला 5 मार्क आहेत. हे सगळ्यात महत्वाचे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक चेंजेस, जसं की पहिलं चेंज मी तुम्हाला सांगितलं, आता दुसरं चेंजेस बघा. दुसरं चेंजेस काय? पहिलं चेंज काय होतं तर तुम्ही एक साथ 2 पोस्टला सुद्धा अप्लाय करू शकता किंवा 2 ट्रेडला अप्लाय करू शकता. आता दुसरी चेंज बघा या ठिकाणी. दुसरे चेंज काय झाले भरतीमध्ये? पहिलं तुम्हाला एक्झाम फक्त आणि फक्त हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये येत होती. हिंदी आणि कोणत्या लँग्वेजमध्ये तर इंग्रजी भाषेमध्ये देता येत होतं परीक्षा. पण आता अग्निवीरमध्ये चेंजेस झालेला आहे. आता तुम्हाला टोटल इंग्लिश हिंदी सह टोटल 13 भाषेमध्ये फॉर्म भरता येते. म्हणजे 13 भाषेत तुम्हाला परीक्षाही देता येते आणि फॉर्म बी भरता येते. फॉर्म भरताना टाकायचं असते आपल्याला या ठिकाणी की बाबा आपण कोणती लँग्वेज आपल्याला पाहिजे परीक्षेसाठी. टोटल किती लँग्वेज दिले या ठिकाणी? 13 लँग्वेज दिले बघा या ठिकाणी. हिंदी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलुगू, पंजाबी, ओडिया, बेंगाली, उर्दू, गुजराती, मराठी अँड आसामीज. म्हणजे टोटल 13 भाषेमध्ये आपल्याला परीक्षा देता येणार आहे. पण माझं असं वैयक्तिक मत म्हणते की या ठिकाणी, कारण हे जे भाषा आपल्याला समजली की बाबा आपल्याला मला आता मराठीमध्ये फॉर्म भरता येते. आता मला सांगा, ही आता लेटेस्ट मध्ये न्यूज आलेली आहे. ह्याच्या अगोदर तर कोणाला माहित नव्हतं की पेपर मराठीमध्ये होणार आहे. पण त्यामुळं आत्ताच्या टाइमला आपल्याला आर्मी भरतीचे मराठीमधून कोणते पुस्तकं भेटणार नाहीत. त्याच्यामुळं जर मटेरियल आपल्याला जर पाहिजे असेल अग्निवीर भरतीचं तर ते सगळंच्या सगळं हिंदीमधूनच अवेलेबल आहे. तुम्ही लँग्वेज जरी चूज केलं मराठी, पण तुमच्याजवळ वाचायला काय भेटणार आहे? आर्मीचे प्रिव्हियस इयरचे पेपर भेटणार आहेत का तुम्हाला मराठीमध्ये? भेटणार नाहीत. त्याच्यामुळं आपल्याला माझं असं वैयक्तिक मत म्हणते की सरळ सरळ तुम्ही हिंदी भाषेमधून तयारी करावं. कशाची तर अग्निवीर भरतीची. ठीक आहे. फॉर्म भरता येते सगळ्याच लँग्वेजमध्ये, पण तयारी आपला वैयक्तिक मत आहे की कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही तयारी करू शकता. आता त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं चेंजेस बघा या ठिकाणी. तिसरं महत्वाचं चेंजेस काय असणार आहे या ठिकाणी? फिजिकल तुमचं. हे काय दिलं या ठिकाणी? फिजिकल मध्ये काय म्हणाले या ठिकाणी? आता पहिलं कसं फर्स्ट पर्ची सेकंड पर्ची होती. जे पोरग फर्स्ट पर्ची काढलं त्याला रनिंग मध्ये किती मार्क होते? 60. पहिल्यांदा तर हे समजावं आपल्याला की जे आपलं फिजिकल असणार आहे
सगळ्यात अगोदर काय असते तर आपली एक्झाम असते. एक्झाम किती मार्काची राहणार आहे या ठिकाणी तर 100 मार्कची. किती मार्कची असणार आहे तर 100 मार्कची. आणि तुमचं जे फिजिकल असणार आहे ते सुद्धा 100 मार्कचंच असणार आहे. किती मार्कचं तर 100 मार्कचं. दोन्ही 100 मार्कचे आहेत. आणि तुमचं जे फायनल मेरिट असते ते 100 अधिक 100 200 मार्कावर अवलंबून राहते. त्यामुळं जर समजा तुम्हाला जर एक्झामची जर तयारी करायची असेल, एक्झामसाठी आपल्याला पहिल्यांदा पेपर पॅटर्न समजून घ्यावं लागेल. पेपर पॅटर्न काय देते या ठिकाणी, सगळ्यात अगोदर तुमचं जीके, त्याच्यानंतर या ठिकाणी सायन्स, त्याच्यानंतर मॅथ म्हणजे गणित, त्याच्यानंतर काय असणार तर रिझनिंग. जीके, सायन्स, मॅथ आणि रिझनिंग ह्याचे मार्क किती आहेत या ठिकाणी. जीकेचे 15 प्रश्न येतात ते 30 मार्काला असणार आहेत. किती मार्काला असणार आहे तर 30 मार्काला. सायन्सचे 15 प्रश्न येतात ते मार्क असणार आहेत 30. मॅथचे 15 प्रश्न येतात त्याचे मार्क किती असणार आहेत तर 30. रिझनिंगचे फक्त 5 प्रश्न येतात त्याचे मार्क असणार आहेत 10. असं टोटल 30, 30, 60, 30, 90 आणि 10 100 मार्कचं तुमचं पेपर असणार आहे. 100 मार्क्समध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्कोर कव्हर करा या ठिकाणी. आणि हे झाल्याच्या नंतर जर तुम्ही एक्झाम क्वालिफाय झाल्या तर तुम्हाला फिजिकलसाठी बोलवते. हे झालं एक्झाम. आता फिजिकल बघा या ठिकाणी. फिजिकलसाठी काय काय असणार, फक्त 2 गोष्टी राहतात या ठिकाणी ज्याच्यावर तुमचे मार्क अवलंबून राहतात. या ठिकाणी तुमची रनिंग, नंतर काय राहणार आहे या ठिकाणी तर पुलअप्स. नंतर काय असणार आहे पुलअप्स. रनिंग साठी असणारे तुम्हाला टोटल 60 मार्क, 60 मार्काची रनिंग आणि त्याच्यानंतर 40 मार्काचं तुमचं काय तर पुलअप. सोबतच तुमचं ते झिगझॅग लाईन म्हणजे ते फक्त क्वालिफाय राहते, त्याला मार्क राहणार नाहीत. पण मार्क फिजिकल मध्ये फक्त 2 गोष्टीवर आहेत, एक असणार आहे रनिंग आणि एक असणार आहे पुलअप्स. रनिंगचे टोटल 60 मार्क, पुलअप्सचे टोटल 40 मार्क. आता 60 पैकी तुम्हाला जेवढे पडले, फर्स्ट पेअरचे असेल तर 60 पैकी 60 मार्क, सेकंड असेल तर 60 पैकी 48 मार्क, ते आपण आता पुढे बघू. आणि हे 100 आणि हे टोटल 60 आणि 40 किती झाले या ठिकाणी 100. 100 अधिक 100 टोटल 200 पैकी तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. 200 पैकी ज्यानं जास्तीत जास्त स्कोर कव्हर केलं त्याचं नाव फायनल यादीमध्ये येणार आहे. पहिल्यांदा या ठिकाणी बघा, पहिलं मी जसं की सांगितलं होतं की पहिलं फक्त 2 पर्ची येत होते, फर्स्ट आणि सेकंड. जर तुमचं 5 मिनिट 30 सेकंदापर्यंत जर टायमिंग असेल कशाचं तर ट्रूप 1. आता इथं लिहायला देते पण एवढं लक्षात ठेवा की आपल्याला या ठिकाणी 4 ट्रूप येणार आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. त्याला किती फर्स्ट पर्चीला किती आहेत या ठिकाणी तर 60 मार्क असणार. ज्याचं टायमिंग 5 मिनिट 30 सेकंदाच्या मध्ये आहे त्याला 60 पैकी 60 गुण भेटणार आहे. ज्याचं 5 मिनिट 31 सेकंद ते 5 मिनिट 45 सेकंद टायमिंग असणार आहे त्याला या ठिकाणी 48 मार्क देण्यात आलेला आहे. त्याला किती मार्क भेटणार 60 पैकी 48 मार्क. त्याच्यासोबतच ज्या विद्यार्थ्याचा आता तिसरा टायमिंग आलाय 5 मिनिट 46 सेकंद ते 6 मिनिटापर्यंत, 5 मिनिट 46 सेकंद ते 6 मिनिटापर्यंत ज्याचं टायमिंग येऊ लागलंय त्याला 36 मार्क या ठिकाणी हे ऍड झाले एक्स्ट्रा. किती मार्क आहेत या ठिकाणी 36 मार्क देऊ लागले, 60 पैकी 36 मार्क. आणि ज्या विद्यार्थ्याचं टायमिंग 6 मिनिट ते 6 मिनिट 15 सेकंदापर्यंत येऊ लागले 1600चं, त्याला किती मार्क भेटायचे या ठिकाणी 24 मार्क या ठिकाणी देऊ लागले. ज्याचं 5:30च्या मध्ये टायमिंग आहे त्याला 60 पैकी 60 मार्क. ज्याचं 5:30 ते 5:45 पर्यंत टाइम आहे त्याला या ठिकाणी 48 मार्क. 5:45 ते 6 मिनिटापर्यंत त्याला 36, 6 ते 6:15 पर्यंत 24 मार्क. पुलअप्सला लगेच बघून घ्या या ठिकाणी 10 पुलअप्स जर काढला तुम्ही तर पुलअप्सचे किती मार्क होते 40. 10 पुलअप्स प्रॉपर जर निघाले तर 40 मार्क. जर तुम्ही 10च्या जागी 9 काढल्या तर 33 मार्क, 8 काढल्या तर 27 मार्क, 7 काढल्या तर 21 मार्क, 6 काढल्या तर 16 मार्क. हे पुलअप्सचे मार्क झाले. तसं तुमचं रनिंगचे मार्क आणि पुलअप्सचे मार्क दोन्ही काउंट करून 100 पैकी फिजिकलसाठी तेवढे मार्क देणार आहे. जर समजा तुम्ही रनिंग मध्ये तुम्ही तिसऱ्या ट्रूप मध्ये आला, तिसऱ्या ट्रूप मध्ये म्हणजे काय तुम्हाला 36 मार्क पडले, रनिंग मध्ये किती पडले 36. आणि समजा तुम्हाला पुलअप्स 8च निघाले, मग 8 पुलअप्स निघाल्यावर किती मार्क आहेत 27 मार्क आहेत. किती मार्क आहेत तर 27. मग 36 अधिक 27 होणार आहे 6 6 12 1 13 3 हातचे आले 1 3 आणि 3 6. म्हणजे 100 पैकी तुम्हाला या ठिकाणी किती देणार आहे तर 63 मार्क देणार आहे या ठिकाणी. हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं समजून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपलं फिजिकल आणि सोबतच तुमचे एक्झाम मधले मार्क टोटल काउंट होऊन 200 पैकी फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं.
जर तुम्ही एक्झाम क्वालिफाय झाल्या तरच तुम्हाला ग्राउंडसाठी बोलवते, आणि ग्राउंड सुद्धा पास झाल्याच्या नंतर मेडिकल असणार आहे. मेडिकल दिल्याच्या नंतर मग तुमचं फायनल मेरिट असणार आहे. ठीक आहे, ही राहते आपली प्रॉपर सिलेक्शन प्रोसेस. जसं की या ठिकाणी तुमचे काय रनिंग आणि काय तर पुलअप्स, या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. पुलअप्स आपल्याला प्रॉपर काढता यावं लागेल 10, तरच 40 पैकी 40 मार्क भेटणार आहेत. त्याच्यानंतर तुमचं मेडिकल येते, मेडिकल सुद्धा सर्व चेक करते. त्याच्यानंतर लास्टला काय राहणार आहे, तुमचे डॉक्युमेंट प्रॉपर या ठिकाणी चेक होणार आहेत. आता हे सगळं झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी येणार आहे, फॉर्म भरताना कोणाला फॉर्म अप्लाय करता येते. क्वालिफिकेशन तर सगळ्याला दिले या ठिकाणी मी सांगितलं आता, पण सगळ्यात महत्वाचं आहे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांची डेट ऑफ बर्थ 1 ऑक्टोबर 2004 ते 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008च्या मध्ये आहे. ज्या विद्यार्थ्यांची डेट ऑफ बर्थ 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008च्या मध्ये असणार आहे, तर त्याच विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी फॉर्म अप्लाय करायचा ऑप्शन अवेलेबल आहे. सगळ्यात महत्वाचे, कारण तिथं देताना 21 वर्ष वय दिलेलं आहे. वय किती दिलं या ठिकाणी, 21 वर्ष, पण 21 वर्ष प्रॉपर घेण्याचं लय त्यानं किती घ्यायला या ठिकाणी 20 वर्ष 4 महिने घेऊ लागले. 20 वर्ष 4 महिने म्हणजे देताना सांगाले की बाबा 21 वर्ष आहे फॉर्म भरा, पण ज्यावेळेस 21 वर्षाचं म्हणजे समजा 20 वर्ष 8 महिन्याचं पोरगा आहे, त्याला वाटते की माझं फॉर्म भरू शकते बाबा, मग त्यानं फॉर्म अप्लाय करायला गेलं, ऍक्सेप्टच होण्याचं पुढंच जाण्याचं प्रोसेसच जाण्याचं पुढं. तर त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांची डेट ऑफ बर्थ लक्षात ठेवा 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008च्या मध्ये आहे, त्याच विद्यार्थ्यांसाठी या वर्षीचं फॉर्म अप्लाय करता येणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा. आता हे झाल्याच्या नंतर आता ज्या विद्यार्थ्यांना आर्मी भरती, SSGD किंवा पोलीस भरतीची जर तयारी करायची असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी एक वेळेस आपल्या राजे छत्रपती अकॅडमी, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड या ठिकाणी येऊन भेट द्यायचा आहे. त्या ठिकाणी तुमचं ग्राउंड सोबतच लेखीची तयारी सुद्धा एकाच ठिकाणी होणार आहे. ग्राउंडसाठी आणि लेखीसाठी तुम्हाला टॉपचे शिक्षक असणार आहेत. लेखीसाठी आर्मीची जर तयारी करत असाल तर लेखीसाठी मी स्वतः मॅथ आणि रिझनिंग शिकवणार आहोत. त्याच्यानंतर GK आणि सायन्ससाठी खास आपण आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या मुलांसाठी खास राजस्थानवरून आपण हेमंत सैनी सर आहेत, हेमंत सैनी सरांना आपण या ठिकाणी बोलून घेतला. ते सर आपल्याला अकॅडमीमध्ये GK आणि सायन्सची तयारी करून घेणार आहेत. गणित आणि बुद्धिमत्ता किंवा मॅथ आणि रिझनिंगसाठी मी स्वतः शिकवणार आहे मॅथ आणि रिझनिंग. तुम्ही एक वेळेस डेमो लेक्चर युट्यूब चॅनलवर सुद्धा बघू शकता, श्रेयश मॅथ युट्यूब चॅनलवर. आणि ग्राउंडसाठी स्वतः संचालक ज्ञानेश्वर पाटील पाळेकर सर, माजी सैनिक कमांडो ट्रेनर, हे स्वतः तुमचं फिजिकल घेणार आहेत. तुम्हाला फिजिकलचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर एक वेळेस युट्यूबवर राजे छत्रपती अकॅडमी मुखेड या नावानं सर्च करायचं. तुम्हाला ग्राउंडचे सगळे डेमो व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला भेटून येतील. पहिल्यांदा तुम्ही डेमो लेक्चर म्हणजे डेमो व्हिडिओ बघायचा आहे, त्याच्यानंतर क्लासेससाठी डेमो लेक्चर बघायचा आहे. जर आवडलं तरच या ठिकाणी अकॅडमीला भेट द्यायचा. अकॅडमीमध्ये जर त्याच्यामध्ये सोयी सुविधा जर सांगायच्या असतील तर क्लासेससाठी सेपरेट असणार आहे, सेपरेट हॉल, पोलीस भरती करणाऱ्यांसाठी सेपरेट आणि आर्मी भरतीची तयारी करण्यासाठी सेपरेट. त्याच्यानंतर भव्य अशी अभ्यासिका असणार आहे, जे स्टडी पॉईंट आपण म्हणता त्या ठिकाणी तुमचा अभ्यास होण्यासाठी स्टडी पॉईंट असणार आहे. त्याच्यासोबतच या ठिकाणी कम्प्युटर लॅब. आता सगळ्याला माहिती आहे की आर्मीची जी परीक्षा असणार आहे ते ऑनलाईन असणार आहे, आणि ऑनलाईनसाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की कम्प्युटरवर प्रॅक्टिस करणं. त्या ठिकाणी तुम्हाला सगळे भव्य असं कम्प्युटर लॅब सुद्धा असणार आहे. कम्प्युटर लॅबवर तुम्हाला डेली एक सराव पेपर या ठिकाणी प्रॅक्टिस करून घेतली जाते. राहायला कॉट बेसिस असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही राहू शकता. सोबतच तुम्हाला 2 टाइम जेवण, 1 टाइम नाश्ता, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण असणार आहे. मुला आणि मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे, म्हणजे मुलांचं सेपरेट आणि मुलींसाठी सेपरेट असणार आहे. तर त्याच्यासाठी एक वेळेस तुम्ही काय करायचं आहे, अकॅडमीला येऊन भेट द्यायचं आहे. अकॅडमीला येऊन, कारण स्टार्टिंगला आपल्याला तिथं बसून आपल्याला काही समजणार नाही की अकॅडमी कशी आहे. एक वेळेस यायचं, जिल्हा नांदेड, तालुका मुखेड, एवढं लक्षात ठेवा. आणि जर समजा ऍड्रेससाठी जर काही प्रॉब्लेम येत असेल तर ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सर. 98 90 86 99 95, सोबतच 94 22 15 97 75 ह्या नंबरवर एक वेळेस कॉन्टॅक्ट करा. कारण आर्मी भरतीची ऍड पडलेली आहे, आपल्याकडं आता जास्त टाइम उरलेला नाही.
लवकरात लवकर येऊन अकॅडमी जॉईन करायचं आहे. आता त्यानंतर अकॅडमीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दररोज एक पेपर आपल्याला या ठिकाणी घेतले जाते. दररोज एक पेपर अग्निवीरवाल्यांसाठी. आता डेली एक पेपर घेण्यामागचं कारण काय असणार आहे, तर कारण कसं राहते, जर समजा तुमचं 7 दिवसाला जर एक पेपर ठेवलं तर पोरग काय करते, 7व्या दिवशी पेपर म्हणले की 6व्या दिवशी अभ्यास करते. म्हणजे अलीकडे 5 दिवस गेले. पण जर समजा तुम्हाला जर म्हणलं की तुमचा डेली पेपर आहे तर तुम्ही डेली अभ्यास करता. फक्त अभ्यास तुम्ही प्रॉपर कराव, त्यामुळं या ठिकाणी तुमचं या ठिकाणी सराव पेपर घेतला जाते. सोबतच तुमचे मार्क सुद्धा या ठिकाणी इम्प्रूव्ह होतात. दररोज आपल्याला समजत राहते बाबा आपल्याला आपण कोणत्या लेवलपर्यंत पोहोचल्या, आपल्याला कोणत्या लेवलला पोहोचायचं आहे हे आपल्याला समजून येते. कधी समजून येणार आहे, तर पेपर दिल्याच्या नंतरच समजून येते. डेलीच्या डेली मार्क चेकिंग सोबतच पेपर झाल्यावर पेपरचं सोल्युशन सुद्धा या ठिकाणी भेटून जाते. अशा प्रकारे ग्राउंडवर सुद्धा आपल्याला पेपर भेटते. सोबत जर समजा तुम्हाला कम्प्युटरवर जर द्यायचं असेल तर कम्प्युटरची सुद्धा सुविधा असणार आहे. ग्राउंडवर तर होणारच आहे, सोबत सोबत कम्प्युटरवर सुद्धा. तर भेट देऊ शकता तुम्ही अकॅडमीला आपल्या. जर समजा अकॅडमी बद्दल अजून जर काही माहिती असेल तर नंबर या ठिकाणी मी तुम्हाला दिलो. एक वेळेस कॉन्टॅक्ट करायचा आहे. जसं तुम्हाला 6 महिन्याची बॅच करायचं असेल, 6 महिन्याची, 1 वर्षाची करायचं असेल, 1 वर्षाची, नोकरी लागेपर्यंत जर करायचं असेल त्याची सुद्धा सुविधा आपल्याकडं आहे. ते पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला ह्या नंबरवर भेटून जाईल. आणि जे विद्यार्थी अकॅडमीचे आहेत, जे विद्यार्थी गावाकडे आहेत, त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना महत्त्वाची सूचना आहे, आर्मीची ॲड पडलेली आहे. लवकरात लवकर अकॅडमीला यायचं आहे आणि तयारी करायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. धन्यवाद.